मोठे मोठे गार केले गंमत आम्हाला गार करणारा अजून फायदा नाही झाला. मोठे मोठे गार केले गंमत आम्हाला गार करणारा अजून फायदा नाही झाला. तुम्ही जो आता फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुमचा जो फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ऍड करायचा आहे. तर इथं आपण हा फोटो इथून ऍड करूया. फोटो ऍड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली खाली ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपण तुम्हाला एक PNG दिल, इमोजी PNG अशा वेळी असेल ते तुम्हाला इथून ऍड करायचं आहे आणि अशा वेळी 2 बटनांनी सेट करा. ठीक आहे, सेट झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली खाली ना इथून बघू शकाल की रेशोच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून 9.6 इथून बॉक्स सिलेक्ट करायचा आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. फोटो इथून सेट नसेल झाला तर इथून सेट करून घ्यायचं. सेट झाल्यानंतर आता इथं मग खाली ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. फोटोच्या पहिल्या येऊन पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट व्हिडिओ तुम्हाला इथून ऍड करायचा आहे. हा बीट व्हिडिओ तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर येतं मग एक्स्ट्रा ऑडिओच ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्या फोटोची लेंथ आपल्या जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायचे आणि हे PNG सुद्धा लेंथ आपल्या शेवटपर्यंत न्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे तिथं आपण नेऊया अशा प्रकारे. ओके, इथपर्यंत बस आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बीट दिलात, ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो असेल तिथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायच्या. पुढची बीट आपली इथे चेंज होते तर सिम्पली आपल्या ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीट मापर्यंत तुम्हाला स्प्लिट करण्याचा आहे. तर मी काय करतो, इथून सर्व फोटो बीट नसतो इथून स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो पण बीट नसतो इथून स्प्लिट केलेला आहे. स्प्लिट केल्यानंतर सिम्पली आपले हे जे पहिले ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली लाईट्स ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल लिमिट फ्लॅशचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची आणि तुम्हाला अप्लाय टोल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून हे झाल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन खाली त्यावरती क्लिक करून कांबोमधला झूम 1चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्या कांबोमधला डिस्टोराईटचं ते सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्याला काय करायचं, कांबोमधला झूम 2चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला रॉक वर्टिकली इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना इनमधलाच ऊसचं ते सिलेक्ट करायचं. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला क्रॉस सेगचं ते सिलेक्ट करायचं. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला कांबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचं ते सिलेक्ट करायचं. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कांबोमधला डिस्टो अँड स्ट्रेचचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला हा जो पेंडिंगचा ते इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला होरिझॉन्टल ब्लरचं ते सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कांबोमधला स्लाइड अँड वेव्हचं ते सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जुटायचे खाली इफेक्ट्स ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्ट्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली ग्लिच ऑप्शनमधला हा जो क्रोमॅटिकचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असं शेवटपर्यंत नेऊन ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली पुन्हा पहिल्यांदा जुटायचं. पुन्हा इथे व्हिडिओ इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून येतो आपल्याला ना इंट्रो अँड आउटडोअरमध्ये द्यायचं. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लर नावाचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या 3 फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिट ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये हा जो इफेक्ट असेल कटचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या 2 फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना तिसरा फोटो आहे त्याच्या थोडं पुढं या जसं इथे आपण आलो तशाप्रमाणे पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमधला हा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल तिसरा जेवढा फोटो त्याच्या मध्यभागी अशा ठेवा. ठीक आहे, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला चौथा फोटो आहे जे तुम्हाला स्प्लिट केला आहे ते त्याचा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पार्टिकल
पार्टीच्या ऑप्शनमधला हा जो सेक नावाचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टचं ऑप्शन आहे फर्स्टला, त्यावरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं. पुन्हा इथे यायचं आहे पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरतीच क्लिक करून पुन्हा आपल्या पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 9 सेकंद आहे तिथला फोटो जो तो आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे. इथे सिम्पली आल्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंग शर्ट्स, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली आपल्याला आहे ना 12 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.